हॅलो स्टुडंट, आपण केमिकल कायनेटिक्स नावाचं युनिट बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आज महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे ज्याचं नाव आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी सर्वात आधी आपण त्याची डेफिनेशन पाहू, डेफिनेशन नंतर त्याचं एक्झाम्पल पाहू आणि ते झाल्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ काढू. कशासाठी? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. म्हणजेच जो रेट कॉन्स्टंट के आहे त्याचं आपल्याला डेरिवेशन सॉल्व करायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. मग हा टॉपिक आपण कंप्लीट करण्याआधी सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कशाला म्हणतात. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय? तर द रिॲक्शन whose rate depends upon concentration of single reactant only, concentration of single reactant only is called as फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे बघा, द रिॲक्शन हुज रेट म्हणजे अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शनचा रेट हा डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट ओनली. म्हणजे सिंगल रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर ज्या रिॲक्शनचा रेट डिपेंड असते, म्हणजे ज्या रिॲक्शनची स्पीड डिपेंड असते त्याला म्हणतो आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मग कसं? समजा आपण इथं कन्सिडर केलं, कन्सिडर अ रिॲक्शन, एक रिॲक्शन आपण कन्सिडर केली. आता काय दिसेल तुम्हाला याच्यामध्ये की आपल्याकडे हा एक रिॲक्टंट आहे ए नावाचा आणि याच्यापासून आपल्याला काहीतरी प्रोडक्ट भेटत आहे. ठीक आहे, याच्यापासून आपल्याला काहीतरी प्रोडक्ट्स भेटत आहे. मग हा जो आपल्याकडे रिॲक्टंट आहे ए, तर या रिॲक्शनसाठी जर आपल्याला रेट सांगायचं असेल तर या रिॲक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए. ठीक आहे, रिॲक्टंट एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपण, हा रेट आहे. मग रेट आपण प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढलं, तिथं इक्वलचं साईन दिलं, तिथं एक कॉन्स्टंट आला के आणि पुढे येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन भेटलं, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि व्हेअर के इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट. या केला काय म्हणतो आपण? रेट कॉन्स्टंट म्हणतो. तर हा आपण हे एक एक्झाम्पल बघितलं ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए भेटलं. म्हणजे बघा, या रिॲक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वरती. आणि हा याची ऑर्डर किती आहे? 1 आहे, बरोबर. म्हणजे हा सिंगल रिॲक्टंट आहे, या सिंगल रिॲक्टंटवरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. जर एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण काय होत आहे? डबल होत आहे. जर हे ट्रिपल केलं तर रेट पण काय होत आहे? ट्रिपल होत आहे, कारण दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. मग याच्यानंतर समजा या केचं युनिट काढायचं असलं तुम्हाला फर्स्ट ऑर्डरसाठी, तर तुम्हाला माहीत पाहिजे रेट आहे, रेटचं युनिट काय असते? यम पर सेकंड. त्यानंतर केचं युनिट तुम्हाला काढायचं आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असते? यम, मोलार कॉन्सन्ट्रेशन. हा यम आणि हा यम झाला कॅन्सल. इथं सेकंडची पॉवर 1 आहे, हा जर वरती नेला आपण तर काय होणार? सेकंड इनवर्स. म्हणजे जो रेट कॉन्स्टंट के आहे त्याचं युनिट काय झालं? सेकंड इनवर्स. कोणासाठी? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तसं मी तुम्हाला हे युनिट काढण्याचा फॉर्म्युला पण याच्या आधी सांगितलेला आहे. आता याच्यानंतर आपण एक रिॲक्शन कन्सिडर करू. कन्सिडर अ रिॲक्शन आणि त्या रिॲक्शनमध्ये दिलेलं काय आहे तुम्हाला? तर तुम्हाला दिलेलं आहे H2O2 आणि हा आहे गॅस आणि याचं डिकम्पोजिशन झालं आणि याचं डिकम्पोजिशन झाल्यावर तयार झालं H2O लिक्विड प्लस ऑक्सिजन गॅस. आता रिॲक्शन बॅलन्स करू आपण. तर बॅलन्स करण्यासाठी मी इथं 2 न मल्टिप्लाय करतो. आता हायड्रोजन 4 झाले, इथं 2 न मल्टिप्लाय करतो, हायड्रोजन 4 झाले आणि 2 2 चा 4, ऑक्सिजन 4, हे पहा 2 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन. म्हणजे आता रिॲक्शन बॅलन्स आहे. आणि एक्सपेरिमेंटली काय भेटलं तुम्हाला बघा, तर एक्सपेरिमेंटली फाउंड दॅट म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यावर तुम्हाला काय दिसलं, तर या रिॲक्शनचा जो रेट आहे हा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. या रिॲक्शनचा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2ला. मग आपण इथं प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढलं, तिथं इक्वलचं साईन दिलं आणि तिथं काय येत असतं? एक कॉन्स्टंट.
नंतर इथं काय येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 म्हणजे तुम्हाला काय भेटलं रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. तर या रिॲक्शनचा जो रेट आहे तो सिंगल रिॲक्टंट म्हणजे फक्त H2O2 वरती डिपेंड आहे कारण याची ऑर्डर किती आहे इथं 1. म्हणजे जसं H2O2चं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं असेल तर रेट पण डबल झाला, जर ट्रिपल केलं तर हा रेट पण काय झाला ट्रिपल झाला. याच्यावरून समजलं की या रिॲक्शनचा जो रेट आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2ला. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन असते ज्या रिॲक्शनचा रेट डिपेंड असते कशावर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट ओनली इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगायचं आहे. आणि रेट कॉन्स्टंटचं जे युनिट आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी ते काय असते सेकंड इनवर्स. आता याच्यानंतर आपण इंटिग्रेटेड रेट लॉ बघणार आहोत कशासाठी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. मग हा इंटिग्रेटेड रेट लॉ काढायचा कसा, मग याच्यासाठी आपण एक डेरिवेशन बघणार आहोत. महत्त्वाचं डेरिवेशन आहे, खूप वेळा एक्झाममध्ये विचारलं जाते. स्टेट बोर्डची एक्झाम असेल तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. तर इथं लिहितो मी इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा आपल्याला काढायचा आहे. मग काय करणार आपण बघा. तर सर्वात आधी मी इथं काय सांगतो कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सर्वात आधी काय करू आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर करू. मग आता हे रिॲक्शन काय आहे समजा तर ए गिव्ज प्रोडक्ट ही आपली रिॲक्शन आहे समजा आणि ही रिॲक्शन कोणती आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. मग आता या रिॲक्शनसाठी देअरफॉर काय लिहितो मी द डिफरन्शियल रेट लॉ इज गिव्हन बाय या रिॲक्शनसाठी मला डिफरन्शियल रेट लॉ लिहायचा आहे. आता डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे रेट इज इक्वल टू कसा काढत असतो आपण. या रिॲक्शनचा रेट काढायचा असेल तर हा रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट असेल तर आपण निगेटिव्ह साईन घेत असतो. त्यानंतर इथं घेतो डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन काय येणार dt असं लिहू शकतो आपण. याला हे मेथड सांगितली होती मी, जर रिॲक्टंट असेल तर निगेटिव्ह साईन घ्यायचं आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाईम. त्यानंतर यालाच तुम्ही रेट लॉच्या फॉर्ममध्ये लिहित असाल तर रेट लॉ काय असते रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर रिॲक्टंट कोण आहे आपला ए रिॲक्टंट आहे ज्याची ऑर्डर किती आहे 1 आहे. तर याला म्हणतो आपण डिफरन्शियल रेट लॉ. हा रेट लॉ लिहिण्याची पद्धत आणि डिफरन्शियल रेट लॉ लिहिण्याची पद्धत मी तुम्हाला शिकवलेली आहे. आता याच्यानंतर पुढे काय करतो मी याला थोडं शिफ्ट करतो. काय शिफ्ट करतो बघा. तर इथं ठेवतो डी हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन हा ए इकडे शिफ्ट करतो, हा ए इकडे शिफ्ट केला. त्यानंतर हे मायनस साईन इकडे पाठवतो. त्यानंतर इथं के दिसत आहे आपल्याला आणि हा dt पण इकडे शिफ्ट करतो. ठीक आहे अशा पद्धतीनं याला देतो मी इक्वेशन 1. तर हे एक इक्वेशन आलं आपल्याजवळ. पुढे काय करतो मी बघा इथं लेट काय करतो A0 हे जे आहे याला काय घेतो मी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टी इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा टाईम 0 होता तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं मी A0 आणि पुढे काय म्हणतो AT काय आहे तर AT काय आहे तर हे कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे ना कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए दॅट इज अनरिॲक्टेड जे रिॲक्ट झालेलं नाही आहे ना दॅट इज अनरिॲक्टेड ॲट टाईम टी. म्हणजे जेव्हा रिॲक्शन सुरू करून टी टाईम झाला तेव्हा जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे AT एवढं रिॲक्ट झालेलं नाही आहे. ठीक आहे. मग आता पुढे काय करणार बघा. तर यानंतर हे जे इक्वेशन 1 आहे याला काय करतो मी बघा. तर इथं लिहितो मी इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 विदिन लिमिट्स. आपल्याला काय करायचं आहे इंटिग्रेशन जे इक्वेशन 1 आहे याला इंटिग्रेट करायचं आहे आणि याच्या लिमिट काय आहे तर याच्या लिमिट आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू A0 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला A0 घ्यायचं आहे कधी ॲट टी इक्वल टू 0 अँड जे कॉन्सन्ट्रेशन आहे एचं त्यालाच घ्यायचं आहे AT आणि AT कधी घेणार ॲट T
टी इक्वल टू टी, म्हणजे जेव्हा टाईम टी असेल तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे तुम्हाला AT, आणि जेव्हा टाईम 0 असेल तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे A0. मग आता काय करणार आपण बघा, आता हे इक्वेशन 1 आहे, याचं इंटिग्रेशन करायचं. तर इंटिग्रेशनचं साईन हे असं असते. त्यानंतर इंटिग्रेशन कोणाचं आहे, DA अपॉन A. मग इथं लिहून घेतो मी D कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. त्यानंतर पुढे काय येणार, इकडे -k dt आहे, म्हणजे इकडे पण इंटिग्रेशन करावं लागेल -k dt. आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी लिमिट काय आहे, लोअर लिमिट आहे A0 जेव्हा टाईम 0 होता, आणि अप्पर लिमिट आहे AT जेव्हा टाईम t होता. आणि टाईमच्या लिमिट काय आहे तिथं, तर टाईम 0 पासून t पर्यंत व्हॅरी होत आहे, बरोबर. मग आता पुढे काय करणार आपण बघा, तर हा जो -k आहे हा कॉन्स्टंट आहे, याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढणार. आणि याला जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं तर कसं दिसेल बघा, तर इथंच ॲडजस्टमेंट करतो मी, हा -k मी इथं बाहेर काढला. आता आतमध्ये राहिलं फक्त इंटिग्रेशन ऑफ dt. मग आता आपल्याला हे इंटिग्रेशन माहीत पाहिजे, तर इंटिग्रेशन ऑफ DA अपॉन A काय असते, log A. इंटिग्रेशन ऑफ DA अपॉन A काय असते, log A, आणि याला म्हणतो आपण नॅचरल लॉग. आणि याच्या लिमिट काय दिसत आहेत आपल्याला, तर लोअर लिमिट काय आहे याची A0, आणि अप्पर लिमिट काय आहे याची AT. ते आपण अशा पद्धतीनं पुट केल्या. त्यानंतर इज इक्वल टू, नंतर इथं काय केलं आपण बघा, तर DTचं इंटिग्रेशन असते T. मॅथमध्ये इंटिग्रेशन नावाचं चॅप्टर आहे, तेव्हा तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. इंटिग्रेशन ऑफ DA अपॉन A असते log A, आणि इंटिग्रेशन ऑफ DT काय असते T. मग इथं त्याच्या आधी इथं -k कॉन्स्टंट होता, आता DTचं इंटिग्रेशन T, आणि याच्या लिमिट आहेत 0 पासून T पर्यंत. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, ह्या लिमिट आपल्याला पुट करायच्या आहे. लिमिट कशा पुट करायच्या त्या बघा, तर इथं आहे ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Aच्या ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन AT ठेवायचं आहे. त्यानंतर मायनस साईन घ्यायचं आहे. आता Aच्या ठिकाणी म्हणजे ln ऑफ, आता Aच्या ठिकाणी तुम्हाला A0 ठेवायचं आहे. म्हणजे पहिले आपण अप्पर लिमिट पुट करत असतो, नंतर त्याच्यामधून मायनस करतो लोअर लिमिट. मग त्यानंतर इकडे काय येणार बघा, तर हा -k आहे. त्यानंतर इथं अप्पर लिमिट जर पुट केली तर टीच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे तुम्हाला, टी पुट करायचं आहे, मायनस टीच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, 0 पुट करायचं आहे. म्हणजे काय होणार बघा, हे आता ln ऑफ, नंतर इथं येणार AT. आता याला कसं लिहू शकतो बघा, तर हा आहे इथं log A मायनस log B. इथं मॅथचा फॉर्म्युला लागते तुमचा लॉगॅरिदमचा. log A मायनस log B ला काय लिहू शकतो आपण, log A अपॉन B असते. म्हणजे A कोण आहे इथं AT, आणि B कोण आहे तुमचा इथं A0. म्हणजे log A अपॉन log B हा फॉर्म्युला लावला आपण. नंतर इथं काय राहिलं बघा, -k, आणि t - 0 म्हणजे काय t. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करतो मी बघा, हे मायनस साईन या साईडला शिफ्ट करतो, आणि त्याच्यासोबत टी पण शिफ्ट करतो. म्हणजे बघा, हा मायनस जर इकडे शिफ्ट केला तर हा आला मायनस. त्यानंतर हा टी जर इकडे शिफ्ट केला तर डिवाईडमध्ये जाणार, हा डिवाईडमध्ये टी. इथं वर काही नाही, म्हणजे आपण 1 घेऊ शकतो. त्यानंतर इथं काय आहे, ln ऑफ AT अपॉन काय येणार A0. त्यानंतर इकडे काय राहिला, तर इकडे राहिला k. अशा पद्धतीनं आपण सॉल्व केलं. तर आता आपल्याकडे बोर्डवर थोडी कमी जागा आहे, त्यामुळे मी इकडचा पोर्शन रफ करतो. पण त्याच्या आधी एकदा थोडंफार एक्सप्लेन करून घेतो. तर आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली, A गिव्स प्रोडक्ट, आणि याच्यासाठी आपण डिफरन्शियल रेट लॉ लिहिला. डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे रेट इज इक्वल टू काय असते, रिॲक्टंटसाठी आपण मायनस साईन घेतो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन चेंज इन टाईम म्हणजे DA अपॉन DT, आणि रेट लॉच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यामुळे इक्वल टू रेट इज इक्वल टू काय असते, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, आणि याची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे म्हणून इथं पॉवरमध्ये 1 येणार. नंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण या पार्टमध्ये ॲडजस्टमेंट केली. काय ॲडजस्टमेंट केली, तर हे मायनस साईन इकडे शिफ्ट केलं, हा DT पण इकडे शिफ्ट केला K सोबत, आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आहे हे DAच्या खाली आपण शिफ्ट केलं. नंतर आपण A0 हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं रिॲक्टंटचं ॲट T इक्वल टू 0, आणि AT हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट घेतलं Aचं, आणि जे रिॲक्ट झालेलं नाही आहे ॲट टाईम T. मग आपण काय सांगितलं, हे जे इक्वेशन 1 आहे याला आपण इंटिग्रेट केलं विदिन लिमिट्स. म्हणजे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन A0 होतं तेव्हाचा टाईम म्हणजे T0, म्हणजे T0 टाईम असताना, म्हणजे T इक्वल टू 0 टाईम असताना कॉन्सन्ट्रेशन A0 होतं, आणि T इक्वल टू T टाईम असताना कॉन्सन्ट्रेशन AT होतं. मग आपण हे जे इक्वेशन 1 आहे याचं इंटिग्रेशन काढलं. तर इंटिग्रेशनसाठी हे साईन आपण इथं सांगितलं. त्यानंतर लोअर लिमिट होती A0, अप्पर लिमिट होती AT. इथं लोअर लिमिट 0, आणि इथं T. इथं T आहे म्हणून Tच्या लिमिट पुट केल्या, इथं A आहे म्हणून A0 आणि AT पुट केलं. मग आता इंटिग्रेशन ऑफ DA अपॉन A असते log A, लोअर लिमिट A0, अप्पर लिमिट AT, आणि इंटिग्रेशन ऑफ DT असते T, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट T.
मग आपण इथं काय केलं, लिमिट पुट केल्या तर एच्या ठिकाणी AT टाकलं, मायनस करून एच्या ठिकाणी A0 टाकलं, हा मायनस के, आणि टीच्या ठिकाणी टी टाकला, मायनस करून टीच्या ठिकाणी 0 टाकला. मग इथं लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लागते. तर लॉग ए मायनस लॉग बी काय होणार, इथं लॉग ए अपॉन बी, तर हा ए आहे तुमचा, हा बी आहे, म्हणजे ए अपॉन बी, आणि इकडे मायनस के, टी मायनस 0 काय झाला टी. मग आपण काय केलं, हा मायनस आणि टी या साईडला शिफ्ट केला, तर टी खाली शिफ्ट इकडे आणला तर डिवाईडमध्ये जाईल, इकडे आपण डिवाईडमध्ये टी लिहिला आणि वर काही नाही म्हणजे 1, आणि हे मायनस साईन, आणि इथं फक्त राहिला के. मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आपण ते पहा. तर पुढच्या स्टेपमध्ये आता मी याला हा जो मायनस साईन आहे हा इथून काढून टाकतो. जर मी मायनस साईन काढला तर इथं राहणार 1/t, आणि लॉगच्या बाहेर जर मायनस साईन असेल आणि ते जर मायनस साईन तुम्ही काढून टाकलं तर लॉगच्या आतमधली जे टर्म असते ते काय होत असते, रिव्हर्स होत असते. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, A0/AT, आणि इकडे काय राहणार के. म्हणजे मायनस साईन काढला आपण, A0 वर लिहिलं, ATला खाली लिहिलं. तर हा पण लॉगॅरिथमचा एक रूल आहे, मायनस साईन काढलं तर लॉगच्या आतमध्ये जे असते त्याला रिव्हर्स करायचं. मग हा ln आहे म्हणजे नॅचरल लॉग आहे, पण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला लॉग टू द बेस 10 पाहिजे, कारण आपला जो लॉग टेबल असते तो लॉग टू द बेस 10 मध्ये असते. म्हणून काय लिहितो मी इथं, कन्व्हर्टिंग ln टू लॉग टू द बेस 10. जर तुम्हाला lnला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे ln म्हणजेच काय असते, 2.303 लॉग टू द बेस 10. म्हणजे नॅचरल लॉगला जर लॉग टू द बेस 10 मध्ये तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागते, तुम्हाला 2.303 न मल्टिप्लाय करावं लागते. मग काय होणार आहे, तर इथं lnला आपण कन्वर्ट करत आहोत, तर lnच्या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला, 2.303 लॉग टू द बेस 10. मग ते आपण पुट करू, इथं 2.303 लॉग टू द बेस 10 हे lnच्या ठिकाणी पुट केलं आपण, आणि इथं काय राहिलं, A0 अपॉन काय राहिलं, AT, आणि इथं डिवाईडमध्ये टी होता, तर हा टी मी इथं लिहिला, आणि इकडे काय राहिला के. म्हणजे आपल्याला केचं डेरिवेशन इथून भेटलं, त्याला सरळ लिहून घेतो मी. तर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0/AT. म्हणजे अशा पद्धतीनं आपण रेट कॉन्स्टंट केचं डेरिवेशन काय केलं, इथं डिराईव्ह केलं. महत्त्वाचं डेरिवेशन आहे. धिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, किंवा धिस इज द इक्वेशन फॉर रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंटचं डेरिवेशन आपण अशा पद्धतीनं काढतो, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0/AT. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 केसेस सॉल्व्ह करायचे आहेत, आणि ज्याच्यामध्ये केस 1 कशा पद्धतीनं सॉल्व्ह करतो मी बघा. तर केस 1 मध्ये काय करणार आपण, तर हे जे इक्वेशन आपलं आलं होतं तेच इक्वेशन मी इथं घेतो. कोणतं इक्वेशन आलं होतं आपलं, ln ऑफ AT/A0, आणि इकडे काय राहणार मायनस KT. आता काय करतो मी पहा, तर इथं घेतो टेकिंग अँटीलॉग टू बोथ साईड. काय करायचं आपल्याला, अँटीलॉग घ्यायचं आहे बोथ साईडला, ठीक आहे, दोन्ही साईडला अँटीलॉग घ्यायचं आहे. जर दोन्ही साईडला तुम्ही अँटीलॉग घेतलं तर इथचा लॉग निघून जाईल, आणि इथं काय राहणार AT/A0, आणि इथं काय होणार, तर इथं जर अँटीलॉग घेतला तर याला आपण ईच्या पॉवरमध्ये लिहिणार मायनस KT. ठीक आहे, म्हणजे अँटीलॉग घेतला तर आपण लॉगला काढून टाकतो आणि याला ईच्या पॉवरमध्ये लिहित असतो. तर ईची पॉवर काय झाली मायनस KT. किंवा हा लॉग जर तुम्ही इकडे शिफ्ट केला तर लॉग नॅचरल लॉगला जर तुम्ही इकडे शिफ्ट केलं तर त्याचा काय होत असते, ई होत असते. तर AT/A0 इज इक्वल टू मायनस KT, किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता AT इज इक्वल टू काय लिहिणार आपण याला, हा A0 इकडे शिफ्ट करणार, मग A0 आणि इथं ईची पॉवर मायनस KT. म्हणजे अशा पद्धतीनं पण तुम्ही याला केस 1ला सॉल्व्ह करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामधली केस 2 बघायची. आता केस 2 कशी सॉल्व्ह करणार आपण ते पहा. तर एकदम सोपं आहे. काय करायचं आहे तुम्हाला केस 2 साठी, केस 2 काय म्हणत आहो मी बघा, लेट काय घेतलं आपण इथं, लेट ए काय आहे इथं, ए काय आहे तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए आहे. त्यानंतर घेतलं आपण एक्स काय आहे तर एक्स काय आहे, अमाऊंट ऑफ रिॲक्टंट that is reacted at time t. म्हणजे
रिॲक्टंटची जे एक्स अमाऊंट आहे ते रिॲक्ट झाली म्हणजे जे प्रोडक्टमध्ये काय झाली कन्वर्ट झाली टाईम टीला. मग देअरफोर म्हणून काय लिहू शकतो आपण एमधून एक्स निघून गेला, ठीक आहे, एक्स हा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला तर याला काय म्हणणार आपण, तर हे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, हे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज अनरिॲक्टेड, दॅट इज अनरिॲक्टेड, जे रिॲक्ट झालेलं नाही आहे, ठीक आहे, दॅट इज कारण एक्स रिॲक्ट झालं होतं, एमधलं एक्स रिॲक्ट झालं म्हणजे निघून गेलं तर ए मायनस एक्स जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे दॅट इज अनरिॲक्टेड ॲट टाईम टी, म्हणजे टाईम टीला आपल्याकडे रिॲक्टंट किती बाकी आहे ए मायनस एक्स. म्हणजेच देअरफोर याला आपण असं लिहू शकतो, आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं A0 तर A0ला आपण ए लिहिणार कारण हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण, आणि टाईम टीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला काय लिहिणार आपण ए मायनस एक्स. टाईम टी नंतर कॉन्सन्ट्रेशन किती राहिलं ए मायनस एक्स, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आता हे इक्वेशन कसं लिहिणार आपण, देअरफोर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी नंतर लॉग टू द बेस 10 काय होतं इथं A0 अपॉन 80. तर काय करणार आपण आता इथं A0 अपॉन 80च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, तर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. A0च्या ठिकाणी काय टाकायचं बघा, A0च्या ठिकाणी टाकायचं आहे ए अपॉन आणि 80च्या ठिकाणी काय टाकायचं आहे ए मायनस एक्स. म्हणजे हा पण एक फॉर्म्युला तुम्हाला भेटला रेट कॉन्स्टंट केसाठी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण इंटिग्रेटेड रेट लॉ डिराईव्ह केला आहे कोणासाठी, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, किंवा यालाच म्हणतो आपण एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर अशा पद्धतीनं आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी केचा फॉर्म्युला फाइंड आउट केला. आता याच्यानंतर पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे हाफ लाईफ पिरियड कशाला म्हणतो आपण रिॲक्शनचा, आणि हाफ लाईफ पिरियडसाठी आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी काय करायचं आहे हाफ लाईफ पिरियडचं डेरिवेशन डिराईव्ह करायचं आहे, ते आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.